नमस्कार मंडळी. बऱ्याचदा रात्रीचा भात आणि पोळ्या उरल्यात फेकून देऊ नका. आज आपण यापासून बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि गावरान चवीचा फोडणीचा कुटका. हा इतका भारी लागतो की तुम्ही मुद्दाम जास्त पोळ्या आणि भात बनवून ठेवा. तर चला रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी इकडे कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटो घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. तर चला वेळ न घालवता रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इकडे आपण तेल घालणार आहोत. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तर पाहू शकता इकडे तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर आता लगेच आपण कांदा घालणार आहोत. कांदा छान मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर लगेच कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्त्यानंतर आपण जिरे घालणार आहोत. मोहरी सुद्धा घालू शकता, ऑप्शनल आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान जिरे तडतडू द्यायचे आहे. जिरे छान तडतडले की लगेच आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता, ऑप्शनल आहे. त्यानंतर टोमॅटो लवकर हे होण्यासाठी आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. छान पटकन तेल सुटेल आणि त्याचं पाणी सुकून घेईन. तर पाहू शकता तुम्ही इकडे तेल सुटलेलं आहे. आता आपण तिखट घालणार आहोत. चवीनुसार तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आणि मीठ हे आपण अगोदरच टाकले राहते भात आणि पोळ्यामध्ये, त्याच्यामुळे व्यवस्थित वापरायचं. त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. शेंगदाण्याने खूप अतिशय जास्त छान चव येते, खूपच सुंदर लागते. त्याच्यानंतर मी शेजवान चटणी वापरलेली आहे याच्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जेही मसाले असतील ते ट्राय करून पहा. आणि सोया सॉस टाकलेला आहे मी. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बारीक केलेल्या पोळ्या असते ना, त्याचा आपण चूर्ण करून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये अशा प्रकारे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आरतून परतून. तर पाहू शकता तुम्ही, खूपच टेस्टी आणि आगळा वेगळा हा विदर्भ स्पेशल पदार्थ आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, खूपच आवडेल. त्याच्यानंतर मी इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे. टोमॅटो केचप सुद्धा घालायचं आहे. त्याच्याने खूप छान टेस्ट अशी येते. तर पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण उरलेला भात घेणार आहोत. उरलेला भात सुद्धा टाकायचा आहे आणि छान पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला हा सगळीकडे लागायला पाहिजे. तर पाहू शकता. तर मी कमी तेलाचं केलेलं आहे. तुम्ही तेल जास्त सुद्धा वापरू शकता. तर पाहू शकता अतिशय सुंदर असा लागतो हा. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूपच टेस्टी असा लागतो. आणि वरून कोथिंबीर घालणार आहोत. तुम्ही याला निंबू, कांदा, लोणच्यासोबत खाऊ शकता. खूपच टेस्टी